हॅलो फ्रेंड, वेलकम टू द एसओसी क्लास टेक. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे टू वर्ड्स ग्रीन एनर्जी क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी बुक 2 लेसन नंबर 5. हा पार्ट 3 आहे. पार्ट 1 अँड पार्ट 2 दोघांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही आम्हाला फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया या पार्टला. तर मित्रांनो, आता आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे या व्हिडिओमध्ये, मागचे सर्व पॉईंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1 आणि 2 मध्ये पूर्ण केलेले आहेत. यामध्ये आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे जे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतो त्याचा एन्व्हायरमेंटवर काय परिणाम पडतो का. तर मित्रांनो, ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटवर त्याचा परिणाम पडत असेल. ठीक आहे, पडतो म्हणजे कसा पडतो, ठीक आहे, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी कोणता फ्युएल वापरतो, तर आपण फॉसाईल फ्युएल वापरत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कोल आहे, नॅचरल गॅसेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता की न्यूक्लिअर फ्युएलसुद्धा आपण वापरतो, लाईक युरेनियम आणि प्लुटोनियम अशासारखे. ठीक आहे, आता जे हे सोर्स आहेत जे आपण आता नावं घेतली आहेत, हे इको फ्रेंडली आहेत का? दे आर नॉट इको फ्रेंडली. वाय? का ती इको फ्रेंडली नाहीत? कारण जी फॉसाईल फ्युएल आहेत किंवा जे न्यूक्लिअर फ्युएल आहेत हे काय करतात, पॉल्युशन निर्माण करतात. काय करतात? हे पॉल्युशन निर्माण करत असतात. आणि जे पॉल्युशन निर्माण करतात त्याला आपण इको फ्रेंडली म्हणू शकत नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणजे आता जी काही इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो, ठीक आहे, युजिंग दिस फ्युएल, हे सर्व इंधन वापरून, ठीक आहे, याच्यामुळे काय होते, जे आपलं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे काय होते, आपल्या एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचा प्रॉब्लेम तिथे निर्माण होतो. आता एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे काय, म्हणजे आपल्या पर्यावरणाचा जो दर्जा आहे, आपल्या एन्व्हायरमेंटलचा आपल्या पर्यावरणाचा जो दर्जा आहे त्याला आपण एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणतो. ठीक आहे, ते कमी होतो. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होईल, पर्यावरणाचा दर्जा आहे तो कमी होतो. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. आता बघा मित्रांनो, त्यानंतर आहे जे फॉसाईल फ्युएल आहेत, ठीक आहे, लाईक कोल आहे, ठीक आहे, नंतर नॅचरल गॅसेस आहेत. ठीक आहे, यांच्यामधून काय होते, इमिशन बाहेर पडते. इमिशन म्हणजे काय, याच्यामध्ये काही सर्टन गॅसेस असतात. सूट असते. सूट म्हणजे काय, काळ्या रंगाचा असतो. ठीक आहे, तो आकाशामध्ये उडतो ज्यावेळेस इनकम्प्लीट काय होते, कंबशन होते त्यावेळेस. ठीक आहे, हे पार्टिकल होतात आणि यांच्यामुळे काय होते, प्रदूषण निर्माण होत असते. आणि बघा, प्रदूषण निर्माण होते म्हणजे काय, याच्यामुळे एअर पॉल्युशन निर्माण होते, एअर पॉल्युशन. ठीक आहे, आता ज्यावेळेस इनकम्प्लीट कंबशन होते ह्या फ्युएलचं, ठीक आहे, त्यापासून काय होते, कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होतो. काय होतो, कार्बन मोनॉक्साईड. काय तयार होतो, कार्बन मोनॉक्साईड. आणि याचा ॲडव्हर्स इफेक्ट पडतो आपल्या हेल्थवर. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड असतो तो आपल्यासाठी घातक असतो. ठीक आहे, आणि जर कार्बन डायऑक्साईडचं जर पर्सेंटेज जर इन्व्हायरमेंटमध्ये वाढलं, ठीक आहे, जे काही कार्बन डायऑक्साईड आहे आपल्या पर्यावरणामध्ये त्याचं जर पर्सेंटेज जर वाढलं, ठीक आहे, तर त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग हा महत्त्वाचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, जे आपल्या अर्थचं जे टेम्परेचर आहे, जे आपली अर्थ आहे आणि आपल्या अर्थचं जे काही ॲव्हरेज टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये काय होते, वाढ होते, ते इन्क्रीज होते. इन्क्रीज झाल्यामुळे काय होते की जे आईस ग्लेशियर आहेत ते मेल्ट होतात आणि आपल्या सीची लेवल वाढते. तर यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणत असतो. त्यानंतर मित्रांनो बघा, नायट्रोजन डायऑक्साईड. आता नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे काय, ज्यावेळेस नायट्रोजन डायऑक्साईड काय होतो, जनरेट होतो. कशापासून, जे आपण फ्युएल बर्न करतो, लाईक कोल आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, यापासून काय होतात, नायट्रोजन डायऑक्साईड जनरेट होतो, म्हणजे निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे काय, ॲसिड रेन होते. काय होते प्रॉब्लेम, ॲसिड रेन सारखा, म्हणजे जी रेन पडते त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण असते. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. आणि त्याच्यामुळे जे क्रॉप आहे, ते पीक आहे, ते पूर्णपणे नष्ट होते. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. आता महत्त्वाचं म्हणजे काय, जे सूट पार्टिकल असतात ते काय होते, जे फ्युएलचं जर इनकम्प्लीट कंबशन झालं तर सूट पार्टिकल काय होतात, रिलीज होतात आणि त्यांच्यामुळे एअर पॉल्युशन निर्माण होत असते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे जर सूट पार्टिकल जर एअरमध्ये असतील आणि जर ते जर एअरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्याच्यामुळे आपल्याला रेस्पिरेटरी डिसीजेस सुद्धा होऊ शकतात, लाईक अस्थमा. ठीक आहे, हे झाले रेस्पिरेटरी डिसीज. कशामुळे, त्या
सूट पार्टिकलमुळे, ठीक आहे. ह्या गोष्टी आपण बघितल्या. आता सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो, जे काही फॉसाईल फ्यूल आहेत लाईक क्रूड ऑइल आहे, कोल आहे, नॅचरल गॅसेस आहेत, यांच्या निर्मितीसाठी, यांना तयार होण्यासाठी जवळपास मिलियन ऑफ इयर लागतात, म्हणजे लाखो वर्ष लागत असतात यांना तयार होण्यासाठी, ठीक आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ते सगळे काय आहेत संपणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जो काय आपल्याकडे साठा आहे त्याचा योग्य वापर करणं ही आपली जबाबदारी आहे. तर बघा मित्रांनो, जो काही कोल आहे आपल्या पृथ्वीवर, जर आपण या स्पीडनं जर तो कोल वापरत गेलो तर येणाऱ्या 200 वर्षामध्ये तो सुद्धा संपून जाईल. आणि जो नॅचरल गॅसेस आहेत, ठीक आहे, ते जर आपण ह्या स्पीडने जर यूज करत राहिलो तर येणाऱ्या 200 ते 300 वर्षामध्ये ते सुद्धा संपून जातील. याचा अर्थ जे फॉसाईल फ्यूल आहेत हे सर्व कसे आहेत, लिमिटेड क्वांटिटीमध्ये आहेत. कसे आहेत, लिमिटेड क्वांटिटीमध्ये आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, आता न्यूक्लिअर जी एनर्जी आहे, जरी ती एअर पॉल्युशन जरी निर्माण करत नसली, जरी ती अनलिमिटेड असली, तरी त्याच्यासमोर काही महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. ते कोणते? सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे डिस्पोजलचा. म्हणजे जे काही वेस्टेज बाहेर पडत असते न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधून, त्यांना डिस्पोजल करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, यांच्यापासून होणारं डिझास्टर. म्हणजे जर ॲक्सिडेंट चुकीनं जर झाला तर याचा इफेक्ट मात्र खूप भयंकर होत असतो. त्याच्यामुळे हे दोन महत्त्वाचे प्रॉब्लेम ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटसोबत आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आणि त्याच्यामुळे जे फॉसाईल फ्यूल आहेत किंवा जे न्यूक्लिअर फ्यूल आहेत हे कसे आहेत, हे इको फ्रेंडली नाहीत किंवा दे आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. म्हणजे ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत का, तर नाहीत. मग एन्व्हायरमेंट फ्रेंडली फ्यूल कोणकोणते आहेत किंवा आपण एन्व्हायरमेंटल जे आहे, ठीक आहे, तर कोणकोणते फ्यूल आहेत जे की एन्व्हायरमेंटला सूट करतात, ठीक आहे, हे बघायचं आहे. तर बघा इथं आपल्याला दिलं आहे टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी. आता आपल्याकडे काय करायचं आहे, जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली जी एनर्जी आहे तिच्याकडे आपल्याला जायचं आहे. कशासाठी जायचं आहे, कारण तुम्हाला माहीत आहे फॉसाईल फ्यूल आहेत, येणाऱ्या काळामध्ये ते संपणारच आहेत. मग भविष्याच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, ठीक आहे. आता बघा टुवर्ड्स अ ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे काय, बघा ग्रीन एनर्जी म्हणजे काय, एनर्जी निर्माण करताना जर पॉल्युशन होत नसेल तर त्याला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणत असतो. सोप्या भाषेमध्ये त्याला काय म्हणत असतो, आपण ग्रीन एनर्जी म्हणत असतो. मग हे सोर्स कोणकोणते आहेत बघा, तुम्ही कधी ऐकलं असेल वॉटर रिझर्वायर, ठीक आहे, हे सुद्धा एक चांगला सोर्स आहे एनर्जीचा. त्यानंतर आहे विंड, सनलाईट, बायोफ्युएल, हे सर्व काय आहेत, एक चांगले सोर्स आहेत कशाचे, ग्रीन एनर्जीचे. म्हणजे हे प्रदूषण करत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, ते लिमिटेड नाहीत, ठीक आहे. लिमिटेड आहेत का, नाही, त्यांना आपण कितीही यूज करू शकतो. का, कारण महत्त्वाचं म्हणजे काय, ते आपल्या पृथ्वीवर कसे आहेत, अनलिमिटेड आहेत. सोप्या भाषेमध्ये बघा सनलाईट आपल्या पृथ्वीवर अनलिमिटेड आहे, ठीक आहे, सनपासून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, तर ते संपू शकत नाही. नंतर आहे बायोफ्युएल. बायो म्हणजे वनस्पतीपासून जे आपण फ्युएल बनवतो ते सुद्धा कधी संपू शकत नाही. वनस्पतीची आपण लागवड करू शकतो. जे वॉटर रिझर्वायर आहे, तुमचं जर वॉटर रिझर्वायर जो वॉटरची लेवल जर कमी झाली तर येणाऱ्या रेनी सीझनमध्ये पुन्हा ते काय करते, भरून निघते. म्हणजे हे सर्व कसे आहेत, अनलिमिटेड एनर्जी सोर्स आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. दे आर नेव्हर एंडिंग, म्हणजे ते कधीही संपत नाही. आणि त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, जे एन्व्हायरमेंटल जे प्रॉब्लेम आहेत लाईक पॉल्युशन आहे, डिझास्टर आहे, त्यानंतर ॲक्सिडेंट आहे, हे सगळे प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो बाय युझिंग धिस एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी सोर्सेस, ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता बघा त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय बघायचं आहे, आता ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो थ्रू दिस सोर्सेस, म्हणजे हे जे सोर्सेस वरती आपण बघितले अशा माध्यमातून बनवतो, त्यावेळेस आपण याला म्हणतो एन्व्हायरमेंट फ्रेंडली. त्याला काय म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, कारण ते पर्यावरणाला कुठलाच नुकसान करत नाही, ठीक आहे. आणि जनरेटेड बाय दिस प्रोसेस ॲज अ ग्रीन एनर्जी, आणि जी काही एनर्जी तयार होते अशा प्रोसेसद्वारे तिला आपण म्हणत असतो ग्रीन एनर्जी. त्याला काय म्हणत असतो आपण, ग्रीन एनर्जी मित्रांनो. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. जर आपण बघा मित्रांनो, जे कोल आहे, नॅचरल गॅसेस आहेत, त्यानंतर न्यूक्लिअर फ्युएल आहे, हे काय आहेत, येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये कधी संपणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली
एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जीकडे आता आपल्याला मूव्ह करावं लागेल. आता आपल्याकडे तिकडे जावं लागेल. ठीक आहे, त्यालाच आपण ग्रीन एनर्जी सोर्स असं म्हणत असतो किंवा ग्रीन एनर्जी असं म्हणत असतो. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर आता आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे पाण्यापासून जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. तुम्ही म्हणाल की पाण्यापासून कसं, ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, जी पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते त्याला आपण म्हणत असतो हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. आता कशा प्रकारे, ठीक आहे, आता बघा कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. आता जे पाणी जर फ्लोईंग असेल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. ठीक आहे, किंवा पाणी जर थांबलेलं असेल तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे, मग जे हे एनर्जी आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी हे काय आहेत, कन्व्हेन्शनल सोर्स आहेत. कशाचे, एनर्जीचे काय आहेत, हे कन्व्हेन्शनल सोर्स आहेत. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये काय असते, जे वॉटर असते हे डॅममध्ये स्टोअर केल्या जाते. जे वॉटर आहे ते डॅममध्ये स्टोअर केल्या जाते. त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. काय असते, पोटेन्शियल एनर्जी. मग ही जी पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केल्या जाते ज्यावेळेस वॉटर फ्लो होते स्पीडी, हाय स्पीड. ठीक आहे, ज्यावेळेस हाय स्पीड तो फ्लो होतो त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये. ठीक आहे, आणि ही कायनेटिक एनर्जी त्या पाण्याची आहे ती काय केल्या जाते, ती दिल्या जाते टर्बाईनला. ठीक आहे, म्हणजे टर्बाईनवर त्याचा मारा केला जातो त्या वॉटरचा. नंतर टर्बाईन काय होईल, रोटेट होईल. आणि टर्बाईन रोटेट झाल्यानंतर काय होईल, जे काही ड्राईव्ह आहेत टर्बाईनचे ते मूव्ह होतील, ते सुद्धा रोटेट करतील. आणि ते रोटेट झाल्यानंतर जो जनरेटर असतो तो सुद्धा मूव्ह होईल, तो सुद्धा रोटेट होईल. आणि अशा प्रकारे आपण अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आणि अशा इलेक्ट्रिसिटीला आपण हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी असं म्हणत असतो. आता इथे आपल्याला दिलेलं आहे फ्लो चार्ट दिलेला आहे बघा. वॉटर रिझर्वायर विथ द पोटेन्शियल एनर्जी. आता डॅममध्ये जे काही पाणी आहे, रिझर्वायरमध्ये जे काही पाणी आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये असते. ठीक आहे, मग ही पोटेन्शियल एनर्जी दिली जाते. आता ही पोटेन्शियल एनर्जी थ्रू द वॉटर टर्बाईनला दिली जाते. ठीक आहे, थ्रू द म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिकमध्ये. ठीक आहे, नंतर टर्बाईन फिरायला लागतो. टर्बाईन फिरल्यानंतर तो जनरेटरला सुद्धा काय करतो, फिरवतो, रोटेट करतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जी काय होते, प्रोड्यूस होते. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो एक फ्लो चार्ट दिलेला आहे पुन्हा बघा. पोटेन्शियल एनर्जी इन द वॉटर म्हणजे पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे ती कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस वॉटर थांबलेला आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. ज्यावेळेस तो फ्लो व्हायला सुरुवात होईल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. आणि ही कायनेटिक एनर्जी दिली जाते टर्बाईनला. मग टर्बाईन काय करतो, रोटेट होतो. आणि रोटेट झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते थ्रू द जनरेटर. बघा आता इथे आपल्याला एक सिस्टमॅटिक डायग्राम दिलेली आहे कशाची, तर ती डायग्राम बघा मित्रांनो. हे डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. एक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे बघा. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये काय आहे, एक स्लुईस गेट आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामधून हे पाणी इकडे एंटर होते. हे वॉल आहे डॅमचं. हे पॉईंट आहे ABC हे ध्यानात ठेवा. हे आहे पेनस्टोक म्हणजे पाणी ह्या डॅमपासून जे टर्बाईनपर्यंत जाते. ठीक आहे, या मार्गाला म्हणतात पेनस्टोक. याला काय म्हणतात, पेनस्टोक म्हणतात. ठीक आहे, इथं जनरेटर तुम्हाला दिसतं, हे जनरेटर आहेत. इथं टर्बाईन आहे. ठीक आहे, टर्बाईन इथं रोटेट होत आहे. जनरेटरनं ज्यावेळेस पॉवर निर्माण केली ती पॉवर इथं ट्रान्सफर करताना तुम्हाला दिसतात. ठीक आहे, हे पोल दिसतात तुम्हाला. ठीक आहे, ते ट्रान्सफर तिकडे आता होत आहे. त्यानंतर ही आहे रिव्हर. ही काय आहे, रिव्हर आहे बघा. आता काय आहे इथं महत्वाचे क्वेश्चन की बघा डॅमची जर लेवल जास्त असेल पाण्यामध्ये. ठीक आहे, आता पाणी इथं कसं आहे थांबलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. बरोबर आहे, जसं आपण खाली येणार पाण्याच्या वरच्या लेवलपासून खाली तसं त्याची जी एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी आहे ती वाढत जाणार. पोटेन्शियल एनर्जी काय होणार, वाढत जाणार. ठीक आहे, आता बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण हे गेट ओपन करणार त्यावेळेस हे पाणी फ्लो होणार आणि हे पाणी हाय स्पीडमध्ये असणार. आणि हे पाणी काय होणार, या टर्बाईनवर डायरेक्टेड होणार. नंतर टर्बाईन फिरायला लागेल. टर्बाईन फिरायला लागला म्हणजे जनरेटर सुद्धा मूव्ह करायला लागेल. जनरेटर मूव्ह करायला लागला म्हणजे इलेक्ट्रिसिटी
तयार होईल. मग जे काही पाणी इथून आता वेस्टेज झालेलं आहे ते पाणी काय होईल, या इथून रिव्हरमध्ये सोडल्या जाईल. ठीक आहे, अशा प्रकारचं हे एक काय असते, तर अशा प्रकारचा हा एक प्रोजेक्ट असतो हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटचा. तो अशा प्रकारे वर्क करत असतो. त्यानंतर आता आपल्याला काही प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. प्रश्न काय विचारला बघा, विथ द रेफरन्स टू द पॉईंट बी, म्हणजे हा पॉईंट बघा इथं बी दिसतोय. पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर रिझर्वॉयर इन द डॅम विल बी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. तर बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे. आता पॉईंट बी ला आपण रेफरन्स पॉईंट कन्सिडर करू. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण हा स्लुईस गेट ओपन करणार त्यावेळेस काय होईल, वॉटर फ्लो होईल आणि या पाण्यामध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे, ठीक आहे, जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ही एनर्जी किती असणार, तर ही एनर्जी असणार कशाबरोबर असणार, ही कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर म्हणजे जे काही पाणी फ्लो होत आहे त्याच्यामध्ये जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती बरोबर असणार या पोटेन्शियल एनर्जीच्या. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, आता जेवढं काही पाणी याच्यामधून बाहेर जाईल या स्लुईस गेटमधून, ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला बंद करत नाही तोपर्यंत, म्हणजे जी काही कायनेटिक एनर्जी तिथं असेल, ठीक आहे, ती कशाबरोबर असेल, ती असेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट वॉटर व्हेन इट स्टोअर इन द डॅम, ज्यावेळेस तो डॅममध्ये स्टोर्ड असते. ठीक आहे, समजले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग द वॉटर टू द टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट बी. म्हणजे जे चॅनल आहे हे पेनस्टोक आहे ते काय करतं, हे पाणी इथून ए पासून घेत आहे, म्हणजे पाण्याची लेवल जास्त आहे. याचा अर्थ काय, पाण्याची लेवल जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. त्याच्यामुळे जेवढं पाणी जास्त असेल डॅममध्ये तेवढ्या जोराने पाणी, तेवढ्या स्पीडनं पाणी काय होईल, त्या पेनस्टोकमधून फ्लो होईल. मग जेवढ्या स्पीडनं फ्लो होईल तेवढ्या स्पीडनं काय होईल, टर्बाईन सुद्धा रोटेट करेल आणि तेवढ्या स्पीडने टर्बाईननं रोटेट केल्यामुळं तेवढ्या स्पीडनं जनरेटर सुद्धा मूव्ह होईल आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक सुद्धा चांगल्या प्रकारे जनरेट होईल. ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग द वॉटर टू द टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट सी. म्हणजे या सी वर बघा, इथं सी पासून पाणी घेत असेल, याचा अर्थ बघा जो काही गेट आहे स्लुईस गेट याची लेवल बघा आणि या सी ची लेवल बघा, म्हणजे पाणी फ्लो होईल का, जर पाणी डॅममध्ये एवढंच आहे सी लेवलपर्यंत, तर पाणी फ्लो होईल का याच्यामधून, होणार नाही. पाणी फ्लो होईल का, तर होणार नाही. याचा अर्थ असा आहे की पाणी जर फ्लो झालं नाही तर टर्बाईन किंवा टर्बाईन रोटेट होईल का, तर होणार नाही. आणि टर्बाईन जर रोटेट झाला नाही तर इट कॅनॉट जनरेट द इलेक्ट्रिसिटी. तर हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकेल का, तर नाही. ठीक आहे, चल बघा. तर बघा मित्रांनो, जो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे जरी हा पॉल्युशन निर्माण करत नाही, सर्वांना माहित आहे की हायड्रो इलेक्ट्रिक जो प्लांट असतो हा पॉल्युशन निर्माण करत नाही, तिथं कुठलंही पॉल्युशन नसते किंवा कंबशन ऑफ फ्युएल नसते. कुठलं फ्युएल आपण तिथं जाळतो का, नाही जाळत. पण त्याचे काही एक दुसरेच इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणते आहेत तर बघा, इश्यू कोणकोणते आहेत ते म्हणजे काय आहे, फोर्स मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी. म्हणजे जर आपल्याला डॅम जर बांधायचा असेल तर तिथं आपल्याला काय करावं लागते, मोठी जागा लागते. जर तिथं गाव असतील, जंगल असेल, शेती असेल, सुपीक जमीन असेल तर त्या सगळ्याला आपल्याला काय करावं लागतं, काय करावं लागेल, तर त्या सगळ्याला आपल्याला दूर टाकावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा मग फॉरेस्ट आहेत, फॉरेस्ट तिथलं पूर्ण नष्ट होईल. तर फर्टाईल जर लँड असेल ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होईल. ठीक आहे, जे काही डायव्हर्स कल्चर असेल तिथलं, ठीक आहे, इन्व्हायरमेंटचं ते सुद्धा पूर्णपणे चेंज होईल. म्हणजे जरी हा पॉल्युशन करत नसला तरी त्याचे असे काही इफेक्ट आपल्याला तिथं पाहायला मिळतात. ठीक आहे, आता इथं दिलेले आपल्याला ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. आता कोणकोणते याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, आता ॲडव्हान्टेजेस आता आपण बघूया. तर बघा मित्रांनो, ॲडव्हान्टेजेस काय काय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, इथं कुठलाही फ्युएल यूज होत नाही. ठीक आहे, या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं कुठलंही पॉल्युशन तिथं होत नाही. ठीक आहे, त्या गोष्टी ध्यानात ठेवा. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे काय, इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी
ॲज अँड व्हेन नेसेसरी. म्हणजे जरी डॅममध्ये कमी पाणी जरी असलं तरी सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ऑल्दो वॉटर रिझर्वायर इज यूज फॉर अ पॉवर जनरेशन. आता जे वॉटर रिझर्वायर आहे जरी आपण त्यांचा उपयोग जरी पॉवर जनरेशनसाठी जरी यूज करत असलो तरी पण ते काय करतो, तरी त्याचा उपयोग आपण इतर कारणासाठी सुद्धा करू शकतो, इरिगेशनसाठी सुद्धा करू शकतो त्याच डॅमचा. ठीक आहे, हे एक बेनिफिट आहे. आणि दुसरं म्हणजे काय, तो पुन्हा रिफिल होतो. ठीक आहे, पुन्हा तो काय होतो, पुढच्या रेनी सीझनमध्ये पुन्हा तो रिफिल होतो. म्हणजे आपल्याला पॉवर कुठेही अनइंटरप्टेड तिथं पॉवर आपल्याला होत नाही. त्यानंतर आहेत प्रॉब्लेम कोणकोणते आहेत. तर महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय, बॅक वॉटर ड्यू टू द स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मेनी सबमर्ज विलेजेस ऑर टाउन्स. याच्यामुळे काय होते की बऱ्याच ठिकाणी पूर येण्याची शक्यता असते. ठीक आहे, पूर येण्याची शक्यता असते किंवा त्याला आपण काय म्हणतो, तुम्हाला माहिती आहे डॅममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. त्याच्यामुळे बरेचशी गावं आहेत, टाऊन आहेत, ते पाण्याखाली येऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांचा पुनर्वसन करणं म्हणजे हॅबिटेशन, ठीक आहे, करणं किंवा त्यांना स्थलांतरित करणं हे सर्वात मोठा प्रश्न समोर येऊ शकतो. त्याच्यामध्ये फॉरेस्ट ॲज वेल एज फर्टाईल लँड सुद्धा त्या पाण्याखाली जाऊ शकते. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर. म्हणजे जे काही वाहतं पाणी आहे त्याला अडथळा निर्माण होतो. त्याच्यामुळे तो सुद्धा एक महत्त्वाचा इफेक्ट आपल्या पर्यावरणावर पडू शकतो. जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, ठीक आहे, इन द रिव्हर म्हणजे जमिनीमध्ये जे काही लिव्हिंग वर्ल्ड आहे, ठीक आहे, ज्या जमिनीवर म्हणा किंवा त्या रिव्हरमध्ये म्हणा, ठीक आहे, आजूबाजूला जे सजीव आहेत त्यांच्या जीवनावर सुद्धा मोठा परिणाम त्याचा पडू शकतो. तर या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जाऊया समोर. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं काही आपल्याला काही मेजर हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट दिले आहेत इंडियामध्ये आणि त्यांची कॅपॅसिटी दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, एक दिलं आहे तिहारी दिलेलं आहे, ते उत्तराखंडमध्ये आहे आणि त्याची कॅपॅसिटी आहे 2400 मेगावॉट. त्यानंतर कोयना आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, 1960 मेगावॉट याची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आहे श्रीशैलम, ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, 1670 मेगावॉट आहे. नप्ता झाकरी हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आहे 1500 मेगावॉट. तर हे बघा जे कुठं कुठं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आहे आणि त्यांची कॅपॅसिटी किती आहे हे इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला समोर जाऊया. त्यानंतर आपल्या इथे एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द टॅपिंग अँड व्हाय इट टेक प्लेस. आता टॅपिंग म्हणजे काय आणि ही का केलं जाते हे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. चला तर आपण बघूया. तर बघा टॅपिंग म्हणजे काय. आता बघा टॅपिंग काय आहे, ही अशी एक प्रोसेस आहे त्याच्यामुळे काय झाले, जे इनटेक कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, ती वाढवली जाते. कशाची, तर इनटेक कॅपॅसिटी म्हणजे बघा टनेल आहे. बघा ही आता सोप्या भाषेमध्ये बघा ही एक आहे, एक इनटेक वेल आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल, आता ऑलरेडी बघा वॉटर काय होते इथून फ्लो होत आहे या वेलमध्ये, इथून फ्लो होत आहे या वेलमध्ये. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, कॅपॅसिटी वाढवायची आहे. कशाची, इनटेक वॉटरची. मग आपल्याला काय करावं लागेल, अजून इथं एक काय असायला पाहिजे, तर इथं आपल्याला अजून एक टनेल असायला पाहिजे. मग ती टनेल आपण काय करलो, इथपर्यंत आपण ती टनेल काय केलेली आहे, तिला खोदलेलं आहे. ठीक आहे, आता नंतर जो इथला जो भाग आहे तो आपण आता कुठल्या मशिनीने किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटने आपण त्याला खोदू शकत नाही. ठीक आहे, मग इथं काय केला जातो, ब्लास्ट केला जातो. काय केला जातो, ब्लास्ट केला जातो. ठीक आहे, डायनामाइट्सनं इथं ब्लास्ट केल्यानंतर हा पूर्ण भाग पूर्णपणे नष्ट होतो. मग नष्ट झाला की अचानक इथला जो वॉटर फ्लो आहे सडनली फ्लो होतो या डायरेक्शननं. ठीक आहे, मग सडनली काय होतो, त्याची वेलोसिटी सुद्धा त्या वॉटरची वाढते. मग या प्रोसेसला आपण टॅपिंग म्हणत असतो. काय म्हणत असतो, टॅपिंग असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला ह्या इमेजवरनं सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर बघा मित्रांनो, आपण टॅपिंग सुद्धा बघितलं. ठीक आहे, आता काय बघायचं आहे बघा, आता आपल्याला बघायचं आहे विंडमिल. काय बघायचं आहे, विंडमिल. तर बघा तुम्हाला मित्रांनो माहीत असेल विंड म्हणजे काय असते, एअर म्हणजे काय. आता बघा
ज्यावेळेस एअर फ्लो करायला सुरुवात करते त्यावेळेस त्याला आपण विंड आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि विंडमध्ये असते कायनेटिक एनर्जी. मग ह्या कायनेटिक एनर्जीचा उपयोग आपण लिफ्टिंग अ वॉटर यासाठी बऱ्याच काळापासून करत आलेलो आहोत. ठीक आहे. बऱ्याच काळापासून आपण याचा वापर करत आलेलो आहे. त्यासोबत ड्रायव्हिंग अ फ्लोअर मिल चालवण्यासाठी सुद्धा आपण या विंडचा उपयोग करत आलेलो आहोत. पण आता याचा उपयोग आपण आता इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी आता करत आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी. ठीक आहे. आता काय होते, एक मशीन असते, त्या मशीनमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे कशाची, जी विंडची, ती कन्वर्ट केल्या जाते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये एका मशीनमध्ये. त्याच मशीनला विंड टर्बाईन असं म्हणतात. काय म्हणतात? विंड टर्बाईन. म्हणजे विंडची कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याच्या त्या मशीनला आपण विंड टर्बाईन असं म्हणत असतो. ठीक आहे. ज्या प्रकारे जी विंड असते, ज्यावेळेस विंड फ्लो होते ते काय करतात, ते स्ट्राईक करतात ज्या ब्लेडवर स्ट्राईक केल्यानंतर ते ब्लेड रोटेट व्हायला सुरुवात होतात. आणि जे ब्लेड असतात ते एका ॲक्सेलवर फिट केलेले असतात. आणि ॲक्सेल जर रोटेट झाला तर काय होईल तर तो गिअरबॉक्स सुद्धा त्याला रोटेट होईल. आणि गिअरबॉक्स रोटेट झाला म्हणजे जनरेटर सुद्धा रोटेट होईल आणि अशामधून इलेक्ट्रिसिटी तयार होईल. आता इथं गिअरबॉक्सचं फंक्शन काय, तुम्ही म्हणता असेल की अगोदर आपण कुठंच गिअरबॉक्स बघितलं नाही. मग इथं या गिअरबॉक्सचं फंक्शन काय आहे, तर गिअरबॉक्सचं फंक्शन काय आहे, इन्क्रीज द रोटेशन पर युनिट. म्हणजे हा बघा, हा जो शाफ्ट आहे, हा जे ब्लेड आहेत, जर यांनी जर एक राऊंड पूर्ण केला, सपोज एक राऊंड पूर्ण केला, बरोबर आहे, म्हणजे एक फेरा पूर्ण केला, तर गिअरबॉक्स काय करेल, तर या जनरेटरला 4 ते 5 काय होईल, राऊंड देईल. म्हणजे फक्त यानं एक राऊंड जरी फिरला तरी इकडं काय होईल, त्याचं जे रोटेशन आहे पर युनिट ते वाढेल. ठीक आहे. यासाठी आपण गिअरबॉक्सचा यूज करत असतो. आता ज्यावेळेस हे रोटेटिंग ब्लेड असतात, ठीक आहे, जे ड्राईव्ह होतात, ठीक आहे, ते टर्बाईनला काय करतात, ड्राईव्ह करतात. टर्बाईन कशाला करतो, जनरेटरला ड्राईव्ह करतो. आणि जनरेटर ड्राईव्ह झाला म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये काय होते, जनरेट होते. आता याच्यामध्ये सुद्धा व्हेरियस स्टेजेस आहेत. कोणकोणते बघा, इथं फ्लोर चार्ट आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये आहे विंड विथ द रिक्वायर्ड वेलोसिटी. म्हणजे जी विंड लागते याला आपल्याला रिक्वायर्ड वेलोसिटी पाहिजे. कुठं पण आपण या विंड मिलला आपण सेटअप करू शकत नाही, यासाठी रिक्वायर्ड वेलोसिटी याची आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर आहे विंड टर्बाईन विथ द लार्ज फिन्स. बघा, हे विंड टर्बाईन आहे. लार्ज फिन्स म्हणजे हे फिन्स आहे त्याची. ठीक आहे. ब्लेड म्हणतो त्याला आपण, फिन्स आहेत. नंतर ते शाफ्ट थ्रू जोडले असतात जनरेटरला. आणि जनरेटर थ्रू इलेक्ट्रिसिटी काय होते, प्रोड्यूस होते. ठीक आहे. त्या गोष्टी ध्यानात ठेवा. इथं बघा मित्रांनो, हे ब्लेड आहेत. ठीक आहे. हा शाफ्ट आहे, हा गिअर बॉक्स आहे. याच्यामुळे रोटेशन पर युनिट काय होते, इन्क्रीज होते. हे जनरेटर आहे. ठीक आहे. हे शाफ्ट आहे, हे सपोर्ट आहे. तुम्हाला दिसेल हा सपोर्ट, शाफ्ट म्हणजे हा शाफ्ट. आणि इथं बेरिंग आहे. म्हणजे काय होईल, एअर काय होते, कधी या डायरेक्शन फ्लो होते तर कधी या डायरेक्शन फ्लो होते, कधी तर या डायरेक्शन होते. त्यासाठी त्याला ऑटोमॅटिक एअरला फॉलो करण्यासाठी इथं बेअरिंग दिलेली असते. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर एक फ्लो चार्ट दिलेला आहे. बघा, फ्लो चार्टमध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे विंडमध्ये, ती कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी इन टर्बाईनमध्ये. ठीक आहे. नंतर ती कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आता बघा मित्रांनो, जी विंड टर्बाईन असतात त्यांची जी कॅपॅसिटी असते ती 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट पर्यंत असतात. ठीक आहे. किलोवॅट टू मेगावॅट पर्यंत त्याची कॅपॅसिटी असते. ठीक आहे. आणि कमर्शियली अवेलेबल असतात. म्हणजे कमर्शियली जसं की महावितरण आहे किंवा अजून कोणत्या कंपन्या असतील, ठीक आहे, त्यांच्याकडे सर्व ह्या गोष्टी त्यांना माहीत असतात. ठीक आहे. आता जो याचं इन्स्टॉलेशन आहे आपण कुठं पण करू शकत नाही. ठीक आहे. कुठं पण करू शकत नाही. आपल्याला रिक्वायर्ड विंड वेलोसिटी पाहिजे. म्हणजे विंडची वेलोसिटी आहे ती रिक्वायर्ड पाहिजे, म्हणजे आपल्याला गरज आहे तशी पाहिजे. ठीक आहे. आणि आता कोणती कॅपॅसिटी आहे, म्हणजे 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट. ठीक आहे. हे कॅपॅसिटी आहे त्यांच्या. याच्यामधून ते काय करतात, निवडायचं आपल्याला. मग कसं निवडायचं, तर तिथं जिओग्राफिकल फॅक्टर कोणकोणते आहेत. ठीक आहे. म्हणजे जिओग्राफिकल कंडिशन तिथली कशी आहे. ठीक आहे. तिथं पर्वत आहेत का, की जमीन तिथली कशी आहे, प्लेन आहे, तर यावर ते सर्व डिपेंड करत असतात. म्हणजे तिथं किती मेगावॅटचा किंवा
आता जी विंड वेलोसिटी असते म्हणजे विंडची जी वेलोसिटी असते ती सीशोरवर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर सर्वात जास्त असते. त्याच्यामुळे जास्त कॅपॅसिटीची जी विंड मिल असतात ते मात्र काय करतात ते समुद्र किनाऱ्यावर काय करतात, समुद्र किनारा म्हणा तिथं काय केले जातात ते सेटअप केले जातात. ठीक आहे, इथं तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता बघा जे आपलं घर असते, ठीक आहे, तिथली जी ब्लेड असतात ही ब्लेड तुम्हाला ही ब्लेड याची लेंथ असते 1.5 मीटर आणि कॅपॅसिटी फक्त असते 2 किलोवॅट. बस 2 किलोवॅट याची कॅपॅसिटी असते. जर आपण घरी जर हे बसतो म्हणलं आणि याची हाईट किती असते 100 फूट जास्तीत जास्त 100 फीटपर्यंत आपण याची हाईट इथं वापरू शकतो. ठीक आहे, होमपर्यंत. जर फार्ममध्ये जर आपण विंडमिल बसवलं तर त्याची जी ब्लेड असतात ते असतात 50 मीटरपर्यंत असतात आणि कॅपॅसिटी असते 2000 किलोवॅट. 2000 किलोवॅटपर्यंत त्याची कॅपॅसिटी तिथं असते 2000 किलोवॅटपर्यंत. ठीक आहे, आणि याची हाईट जर बघितली मित्रांनो तर 400 फूटपर्यंत. ठीक आहे, 400 फीटपर्यंत म्हणजे 400 फीटपर्यंत यांची हाईट आपण इथं घेऊ शकतो फार्ममध्ये. ठीक आहे, पण शोअर म्हणजे किनाऱ्यावर जर घेतलं आपण एखाद्या, ठीक आहे, समुद्र किनाऱ्यावर, तर याची ब्लेडची लेंथ असते जवळपास 100 मीटर. बघा 100 मीटर, इथं 100 मीटर काय याची हाईटच आहे. ठीक आहे, 100 मीटर बी नाही 35 मीटरच आहे. 100 फीट याची हाईट आहे, इथं तेवढी त्याची ब्लेडच आहे. ठीक आहे, आणि कॅपॅसिटी बघा मित्रांनो 6000 to 7000 किलोवॅट पर्यंत इथं काय याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, हे कशावर डिपेंड असते, वेलोसिटी ऑफ विंड. ठीक आहे, आता जी समुद्र किनारे असतात तिथं जी विंडची जी वेलोसिटी आहे ही कशी असते, जास्त असते. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन युझिंग द सोलर एनर्जी. ठीक आहे, आता सोलर एनर्जीद्वारे कशी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, व्हिडिओ 4 मध्ये.